बघतोय की आता जवळपास 1 तास होईल की आजही सलग 5व्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। आमदार अपात्रतेचा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे। कपिल सिब्बल आपल्याला जोरदार युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कपिल सिब्बल यांच्याकडून आजवरच्या युक्तिवादात सातत्याने निवडणूक आयोगाला धारेवर धरलेला आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यक्षेत्रावर त्याचप्रमाणे त्यांचे जे काही मर्यादा आणि अधिकार आहे यावर देखील कपिल सिब्बल यांनी बोट ठेवलेला आहे। पुढे जाऊन कपिल सिब्बल कोर्टाकडे असं म्हणतायत की जर कायद्यामध्ये काही त्रुटी असतील, कायद्यामध्ये जर काही उणिवा असतील तर त्या दुरुस्त करणं ही संसदेची जबाबदारी आहे। पुन्हा एकदा हा जो संपूर्ण प्रश्न जो आहे तो कायदेशीर बाबींकडे आणि कायदेशीर त्रुटींकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। याबाबत आता कोर्टाकडे सध्या कोर्टामध्ये लाईव्ह अपडेट्स काय सुरू आहे याबाबत काही अधिकची माहिती आहे का, आणि कायदेशीर त्रुटींकडे जर हे संपूर्ण प्रकरण जात असेल तर याबाबत पुढे आणखी काय होऊ शकतं याबाबत अधिकची काय माहिती? खरं तर एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी आणखी एक उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। जेव्हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे। याचे परिणाम काय होतात, सत्तेत असलेला कोणताही पक्ष आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सुनावणी होणार नाही याचीच खबरदारी घेतो। मी एका पक्षाबद्दल बोलत नाहीये, प्रत्येकच पक्ष हेच करतोय। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे कपिल सिब्बल यांच्याकडून जो उपस्थित केला आहे तो म्हणजे एकूण ही सगळीच परिस्थिती चिंताजनक आहे। सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सुनावणी होणार आहे ही सुनावणी पुढे कशी ढकलली जाईल, कशी होणार नाही या सगळ्या संदर्भात प्रत्येक पक्षाचा प्रयत्न आहे। सत्तेत त्यामध्ये जास्तीत जास्त जे प्रमाण आहे ते सत्तेतील पक्षाचं असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। मला वाटतं 2 सुधारणांची गरज आहे। निवडणूक आयोग आधी निर्णय घेऊ शकतो असं सांगणारा 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा तो निर्णय अत्यंत धोकादायक आहे। मी न्यायालयाला विनंती करेन की हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावं। अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद जे आहे तो कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या सगळ्या संदर्भात जो काय आहे तो निर्णय दिलेला होता आणि त्यानंतर आता कपिल सिब्बल यांनी हे प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावं अशा पद्धतीचा युक्तिवाद या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल यांच्या याच युक्तिवादानंतर आता सरन्यायाधीशांनी यावरती म्हटलंय यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे। अपात्रतेचा निर्णय हा एक स्वतंत्र लवादाने ट्रिब्युनलने घेतलाय। मी असं म्हणत नाही की केवळ न्यायव्यवस्था हाच एकमेव पर्याय आहे, पण जेव्हा जेव्हा असं घडतं तेव्हा शेवटी न्यायव्यवस्थेला हस्तक्षेप करावा लागतो। अत्यंत महत्त्वाची ही 2 टिप्पण्या आहेत त्या सध्या सुप्रीम कोर्टामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। पहिली टिप्पणी जी आहे ती सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेली आहे आणि दुसरी टिप्पणी जी आहे ती सरन्यायाधीशांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पहिल्या टिप्पणीमध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुपूर्द करण्याची गरज आहे। तर या सगळ्या संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज असल्याची जे काही या सगळ्या मतानंतर त्यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांनी सुद्धा म्हटलं या सगळ्या संदर्भात पुनर्विचार करण्याची गरज आहे। अपात्रतेचा निर्णय हा एक स्वतंत्र ट्रिब्युनलनी लवादाने घेतला पाहिजे असं त्यांना वाटतंय। त्याबरोबर त्यांनी असंही म्हटलंय की मी असं म्हणत नाहीये की केवळ न्यायव्यवस्था हाच एकमेव पर्याय आहे। सरन्यायाधीशांचं हे स्टेटमेंट आहे, न्यायव्यवस्था हाच एकमेव पर्याय नाही, मात्र जेव्हा जेव्हा असं काही घडतं, जेव्हा जेव्हा घटनात्मक मूल्यांना तडा जातोय असं वाटतं त्यावेळेस न्यायव्यवस्थेलाच हस्तक्षेप करावा लागतो असं अत्यंत महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कपिल सिब्बल यानंतर पुन्हा युक्तिवाद करताना म्हणतायत देशात कायद्याचं राज्य आहे, रूल ऑफ लॉ हे टिकवून ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे योग्य कायदा आणि दिशा ठरवण्याची ही सुवर्ण संधी आहे असं सुद्धा आता कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। कपिल सिब्बल यांचा हा जो युक्तिवाद आहे हा अत्यंत महत्त्वाचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। यामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की भारत हे कायद्याचं राज्य आहे, रूल ऑफ लॉ आहे आणि हे टिकवून ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे योग्य कायदा आणि त्याची दिशा ठरवणं ही आत्ताची सगळ्यात मोठी सुवर्ण संधी आहे असं त्यांनी म्हटलंय। केवळ तुम्हीच म्हणजे न्यायालयच या सगळ्या लोकशाहीचं रक्षण करू शकतं। संसद कायदे मंजूर करत राहील, पण त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे कायद्यांची खरी परीक्षा न्यायालयात होईल आणि सत्तेत असणारा कोणताही राजकीय पक्ष अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय होऊ नये यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो। अशा पद्धतीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार आहे तो कपिल सिब्बल यांनी केल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यावरती पुन्हा एकदा न्यायमूर्ती जयमल्ले बागची जे आहेत त्यांनी एक स्टेटमेंट पुन्हा एकदा केलंय। लोकशाहीचं रक्षण करणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। लोकशाहीचं रक्षण करणं ही फक्त न्यायालयाची जबाबदारी नाही, तर या देशातील प्रत्येकाची लोकशाहीचं रक्षण करणं ही
सामूहिक जबाबदारी आहे अशा पद्धतीचा अत्यंत महत्त्वाचं स्टेटमेंट जे आहे, महत्त्वाची टिप्पणी आहे, ही सध्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी केल्याचं पाहायला मिळत आहे। एका बाजूला कपिल सिब्बल जोरदार खिंड लढवताना पाहायला मिळत आहेत, तर त्यावरतीच आता न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी आहे तो एक महत्त्वाची टिप्पणी केलेली आहे। लोकशाहीचं रक्षण करण्याची जबाबदारी या देशातल्या प्रत्येकाची आहे अशा पद्धतीचा हा अत्यंत महत्त्वाची टिप्पणी सध्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांनी केल्याचे पाहायला मिळतंय। आणि पुढे कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय, तो निर्णय प्रत्यक्षात आमच्याच बाजूने आहे। निवडणूक आयोगाने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना नोटीस न देता हा निष्कर्ष काढला आणि त्याचा थेट फायदा एका पक्षाला म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झाला असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। माझ्या बाजूने असला तो निर्णय प्रतिस्पर्धी गटाला फायदा पोहोचवण्यासाठी माझ्याच विरोधात वापरण्यात आला असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलंय। त्याबरोबरच कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय, मूळ घटना लोकशाही विरोधी आहे असं म्हणणारा हा कोणता नवीन नियम त्यांनी शोधून काढला? पक्षाची घटना ही अलोकतांत्रिक आहे हे नाही की नाही हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीत। समजा एखाद्या सदस्याला पक्षातून बाहेर काढले आणि घटनेत त्यासाठी एक ठराविक प्रक्रिया असेल तर तो सदस्य निवडणूक आयोगाकडे जात नाही, तो दिवाणी न्यायालयात म्हणजे सिव्हिल कोर्टमध्ये जातो। अगदी निवडणूक आयोगाला अधिकार आहेत असे मानले तरी आयोग फक्त घटना सुधारून घ्या असा आदेश देऊ शकतो, तो दुसऱ्या प्रकारे दुसऱ्या गटाला चिन्ह बहाल करू शकत नाही असा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा एकदा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या सगळ्या बदलत्या परिस्थितीच्या निकषावर कपिल सिब्बल बोलताना पाहायला मिळत आहेत। कपिल सिब्बल म्हणतायत, BSP प्रकरणात अपात्रतेसाठी एक अर्ज दाखल करण्यात आला होता, अध्यक्षांनी तो प्रलंबित ठेवला। फूट सिद्ध करण्यासाठी 37 आमदारांची गरज होती, सुरुवातीला फक्त 13 आमदार बाहेर पडले, अध्यक्षांनी निर्णय न घेता तो तसाच ठेवला, त्यानंतर आणखी आमदार बाहेर पडले आणि ही संख्या 37 वर पोहोचली, तेव्हा अध्यक्षांनी फुटीला मान्यता दिली। उच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या संदर्भात अत्यंत स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं होतं की कोणत्याही गोष्टीचा विचार फुटीला मान्यता देण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही। पहिल्या 13 आमदार म्हणजे फूट ठरते की नाही यावरच निर्णय देणं अध्यक्षांवर बंधनकारक असतं, म्हणजे ज्यावेळेस कृती घडली त्याच वेळेस घडलेल्या त्या कृतीवरती निर्णय देणं विधानसभा अध्यक्षांना बंधनकारक असतं अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। 1/3 संख्याबळ पूर्ण करण्यासाठी तुम्ही आमदारांची संख्या साचवत स्नोबॉलिंग ऑफ लेजिस्लेटर नेऊ शकत नाही। जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्ही 10व्या अनुसूचीचा मूळ हेतूच मोडून काढत आहात। पक्षांतर बंदीचा हेतू पक्षांतराला आळा घालणं हा आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं नाही, हे एक प्रकारचे पापच असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की पक्षांतर बंदी हे आहे हे सगळं कायदेशीर पद्धतीने होणं गरजेचं आहे, मात्र त्या संदर्भात जे काही निर्णय दिला गेलेला आहे त्या संदर्भात जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यावर आता कपिल सिब्बल यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत। त्यांनी युक्तिवाद करताना म्हटलंय 10व्या अनुसूचीचा मूळ हेतू निवडणूक आयोगाने मोडीत काढलेला आहे, पक्षांतर बंदीचा जो मूळ हेतू आहे पक्षांतर बंदीला आळा घालणं हा आहे, त्याला कायदेशीर मान्यता देणं नाही। म्हणजे एखादं पक्षांतर होत असेल तर ते पक्षांतर रोखण्यासाठी त्याला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोग निर्णय घेऊ शकतं, मात्र त्याला कायदेशीर मान्यता देण्यासाठी नाही असा अत्यंत महत्त्वाचा युक्तिवाद हा सध्या सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांच्याकडून केला जाताना पाहायला मिळतोय। कपिल सिब्बल यांनी गेल्या काही जवळपास 5 मिनिटांपासून जो काही युक्तिवाद सुरू केलेला आहे तो अत्यंत भावनिक असा आहे, भावनात्मक दृष्ट्या घटनात्मक मूल्यांची जाणीव करून देणारा आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक पिन ड्रॉप सायलन्स असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सगळी शांतता आहे आणि कपिल सिब्बल एकंदरीत युक्तिवाद करत असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। महत्त्वाची तारीख म्हणजे रिलेव्हंट डेट तीच असते जेव्हा तुम्ही अध्यक्ष किंवा निवडणूक आयोगाकडे जाता, ज्या दिवशी तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाता तीच तारीख त्या पक्षाच्या फुटी संदर्भात किंवा तुमच्या कृती संदर्भात ग्राह्य धरली जाते असा सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या तारखेच्या 1 दिवस आधीच परिस्थिती विचारात घेतली पाहिजे। आता हेच प्रकरण पहा, अर्ज दाखल केला गेला पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही। नोटीसला उत्तर 2023 मध्ये देण्यात आलं,
तुम्हीच निर्णय घेत नाही, परिस्थिती बदलू देता, त्यांना मुख्यमंत्री बनवू देता, आधी निवडणूक आयोगाकडे जाऊ देता, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या बेकायदेशीर असल्याचं म्हटलेलं आहे. खरं तर निवडणूक आयोगाला भावनिक मुद्द्यावरती सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून खिंडीत गाठण्याचं काम सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल यांचा एक युक्तिवादाचा एक शब्द जो आहे तो संपूर्ण सभागृह आणि संपूर्ण जे काही कोर्ट आहे, कोर्ट रूम दणानून सोडणारा असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. एक शब्द प्रचंड धारदार पद्धतीने कपिल सिब्बल अगदी मोजून मापून वापरत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की पक्षांतरबंदी कायदा जो आहे अनुसूची 10 त्याचा वापर पक्षांतराला आळा घालणं आहे, पक्षांतराला कायदेशीर मान्यता देणं नाही असं म्हणत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय आहे त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांचा जो काही निर्णय आहे या निर्णयाला एक मोठ्या प्रमाणावरती आव्हान दिलेलं आहे. आणि कोर्ट रूममध्ये कशा पद्धतीने हे सगळे निर्णय चुकीचे आहेत त्यावरतीच आता कपिल सिब्बल जोरदार भाष्य करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा युक्तिवाद हा अत्यंत महत्त्वाच्या स्टेपवरती आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलं आहे की जी रिलेव्हंट डेट आहे तीच असते जेव्हा पक्षात फूट पडते किंवा काही आमदार एखादी बेकायदेशीर कृती करतात, वेगळा गट स्थापन करण्याचा प्रयत्न करतात आणि तो सुद्धा मुद्दा कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि तारखेच्या एक दिवस आधीची परिस्थिती विचारात घेतली पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. अर्ज दाखल केला गेला पण त्यावर अजून निर्णय झालेला नाही. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. 2023 मध्ये नोटीस देण्यात आली, तुम्ही निर्णयच दिला नाही असं सुद्धा म्हटलंय. परिस्थिती बदलू देता खरं तर 31 आमदारानंतर 39 आमदाराचे 57 आमदार होण्यास वेळ लागणार नाही. त्यासाठी पैशाचा वापर केला जाऊ शकतो. या सगळ्या प्रकरणामध्ये आमदारांसंदर्भात पैशाचा वापर केला जाऊ शकतो हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. धनाच्या लोभापायी जे काही आमदार आहेत, सदस्य आहेत किंवा एखाद्या ठिकाणची सदस्य संख्या आहे ती कमी असलेली त्या ठिकाणी वाढवण्यासाठी तुम्ही वेळ दिला, अशा पद्धतीचा युक्तिवाद सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधात कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तुम्ही एखादी परिस्थिती बदलू देता, त्यांना मुख्यमंत्री बनवू देता, आधी निवडणूक आयोगाकडे जाऊ देता, त्यानंतर निर्णय या सगळ्यात हे सगळे जे मुद्दे आहेत यावरती सुद्धा कपिल सिब्बल यांनी भाष्य केलंय. कपिल सिब्बल यांनी पुढे असंही म्हटलंय, भाजपच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने स्वतः अशी भूमिका घेतली होती की कलम 29A जे आहे सेक्शन 29A अंतर्गत संविधानाच्या किंवा पक्षाच्या घटनेतील नियमाचं उल्लंघन म्हणून एखाद्या नोंदणीकृत राजकीय पक्षाची नोंदणी रद्द करण्याचे, डिरजिस्टर करण्याचे कोणतेही अधिकार निवडणूक आयोगाकडे नाही. म्हणजे भाजप संदर्भातील जी भूमिका होती त्याचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी कपिल सिब्बल यांनी दिल्याचं पाहायला मिळते. आता आक्षेप घेऊयात, आव्हानाविरुद्धच्या निर्णयावर येऊया असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. आता कपिल सिब्बल यांचा जो रोख आहे, ज्या पद्धतीने ते धारदार मांडणी करताना पाहायला मिळतात, यातून एक गोष्ट स्पष्ट होते, कपिल सिब्बल यांचा जो युक्तिवाद आहे तो अंतिम टप्प्यामध्ये आहे. कपिल सिब्बल आज त्यांचा युक्तिवाद पूर्ण करणार आहेत आणि याच युक्तिवादानंतर पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून युक्तिवाद केला जाईल. सध्या कपिल सिब्बल म्हणतायत की आता आक्षेप घेतलेल्या आव्हानाविरुद्धच्या निर्णयावर येऊयात. निवडणूक आयोगाने कलम 29 अंतर्गत 2010 मध्ये स्वतः बनवलेल्या मार्गदर्शक तत्वांचा संदर्भ दिला आणि पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल असून तो आयोगाला कळवणं बंधनकारक होतं असा निष्कर्ष काढलाय. पण ही अट आली कुठून असा अत्यंत महत्त्वाचा सवाल जो आहे तो कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. हेच कलम जे आहे 29A याचा भागच नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाच्या घटनेतील बदल आयोगाला कळवणं आवश्यक होतं. हे सिद्ध करण्यासाठी आयोगाने मार्गदर्शक तत्वांवर ठेवलेला विश्वास पूर्णपणे चुकीचा आहे असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी म्हटलंय. कलम 29A स्वतःच हे स्पष्ट करतं की नेमकं कोणते बदल कळवणं आवश्यक आहे, कुठले बदल कळवायला हवेत, कुठले बदल कळवायला नकोत, हे सगळं याचं स्पष्टीकरण जे आहे हे सगळं स्पष्ट करण्याचे अधिकार जे काही कलम 29A देतं ते कशा पद्धतीने देतं यावर सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. या मार्गदर्शक तत्वांचं साधं वाचन केलं तरी स्पष्ट होतं ती केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या नोंदणीसाठी म्हणजे रजिस्ट्रेशन संदर्भात त्याच्या मागण्यांच्या टप्प्यावरती लागू होतं. कलम 29A हे 2010च्या मार्गदर्शक सूचना ज्या निवडणूक आयोगाच्या आहेत त्यातली कलम 29A हे फक्त पक्षाच्या नोंदणीच्या टप्प्यावर लागू होतं. अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय. एकदा या राजकीय पक्षाची नोंदणी केली की ही तत्व लागू होत नाहीत असा महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी मांडल्याचं पाहायला मिळत आहे.
काहीही असलं तरी ही मार्गदर्शक तत्त्व 2010 मध्ये आणली गेली होती आणि तोपर्यंत शिवसेना हा आधीपासूनच एक नोंदणीकृत राजकीय पक्ष होता. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. पण जर आपल्यावर अशी कोणती जबाबदारी किंवा कर्तव्य लादण्यात आलं होतं असं मानलं तर निवडणूक आयोगाने आधी आम्हाला तसं कळवायला हवं होतं, त्या संदर्भात नोटीस द्यायला हवी होती. मात्र निवडणूक आयोगाने कुठलीही नोटीस दिली नाही. हाच मुद्दा कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जातोय. त्यावरती सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलंय. पण तुमचा पर्याय युक्तिवाद असा आहे की काहीही असो तुम्ही कलम 29(9)चं पालन केलं होतं का? म्हणजे ज्या पद्धतीने पक्षाच्या नोंदणीसाठी जो मूळ पक्ष आणि चिन्हासंदर्भातील नोंदणी कशी असावी, पक्षाचं कार्यालय कुठं असावं, पक्षाचं नाव, पक्षाचं चिन्ह, पक्षाची सदस्य संख्या, घटनात्मक ज्या काही पक्षाची घटनात्मक रचना कशी आहे, संघटनात्मक मूल्य काय आहेत, त्यांच्या घटनेतील कुठल्या मुद्द्यांवर त्यांचा पक्ष स्थापन झालेला आहे, या सगळ्या मुद्द्यांवरती नियंत्रण ठेवणारं जे 2010च्या मार्गदर्शक सूचनांमधील कलम 29(अ) जे आहे त्यापैकी 9 आहे, याचं तुम्ही पालन केलं होतं का, असा सवाल सध्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्तींनी कपिल सिब्बल यांना विचारल्याचं पाहायला मिळतंय.